रिमझिम बरसणारा पाऊस आणि या कुळता याचं समीकरणच काही वेगळं आहे। या रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये या कुळताचं कळण म्हणजे एक मेजवानीच आहे। तर नमस्कार, मी विजया रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी आपल्याला या कुळतापासून कळण करून इथे मी करणार आहे कुळताचं कळण आणि त्याची रेसिपी आपण पाहूया। तर हे कुळता मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतल्या होत्या। तर तुम्ही बघू शकता या कुळता रात्रभर मी पाण्यामध्ये भिजवल्या होत्या आणि आता ते मी स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घेतलं आहे आणि आता हे मी कुकरमध्ये घालून याला शिजवून घेणार आहे। तर या कुळता मी कुकरमध्ये टाकून घेतले आहे आणि याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालणार आहे। 1 वाटी मी कुळता घेतले आहे, तर त्याला मी 3 लोटे पाणी घालत आहे। म्हणजे भरपूर पाणी घालायचं जेणेकरून की त्याचं पूर्ण सार उतरला पाहिजे। तर याला आता आपण 4 ते 5 शिट्ट्या घेऊन घेऊया, कारण ह्या कुळता शिजायला खूप वेळ लागते, त्याच्यामुळे 4-5 शिट्ट्या आपण घेऊया। तर मी ही कुळता आता छान उकळून घेतलेले आहे। मी याला कमी जाळावर पूर्ण, कारण पाणी भरपूर टाकतो त्याच्यामुळे जर मोठ्या गॅसवर ठेवलं तर ते पूर्ण सिटीतून पाणी बाहेर निघतं, म्हणून मी कमी जाळावर याला 7 ते 8 शिट्ट्या देऊन घेतल्या आहे। आता हे छान आपले कुळीत शिजले आहे। तर मी आता यातलं असं पाणी वेगळं करून घेत आहे। तर हे पाणी मी असं पूर्ण वेगळं करून घेतलं आहे आणि हे शिजलेले कुळीत आहे हे मी वेगळे ठेवले आहे। याच्यातले थोडे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये। आता आपण मसाला करूया। तर मी एवढी चिंच घेतलेली आहे। ही चिंच खूप जुनी आहे, पण ही जुनीच चिंच आरोग्यासाठी चांगली असते, त्याच्यामुळे मी जुनीच चिंच वापरत आहे। काळी आहे, पण दिसायला काळी असली तरी पण हीच आरोग्यासाठी चांगली असते, तर ही मी भिजत घातली आहे। आता मी तेल घेतलं आहे कढईमध्ये, तेलामध्ये ही धने घेतले आहे, ते छान मी परतून घेणार आहे। मंद आचेवर छान खरपूस भाजून घ्यायचे। आणि हे जे आपण कुळीताचं जे कळण करत आहोत ते कुळीत हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे, हे खायला पाहिजे। किडनी स्टोनचा ज्यांना प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी तर हे खूपच छान आहे। आणि ही जी रेसिपी आहे पारंपरिक आहे, माझी आजी करायची, त्याच्यानंतर माझी आई करायची, तर आमच्या घरामध्ये म्हणजे पिढ्यानपिढ्या ही चालत आलेली रेसिपी आहे। मेथी छान धने थोडे भाजून झाले की एवढे मेथी दाणे हे मी टाकून घेणार आहे। तर हे धने आणि मेथी छान अशी खरपूस भाजून झालेली आहे, तर हे आपण काढून घेऊया आणि मिक्सरमध्ये याची पावडर करून घेऊया। तर इथे धने आणि मेथीची पावडर मी केलेली आहे, त्याच्यातच हे 1 वाटी पण नाही, कमीच एवढे कुळीत मी याच्यात टाकून घेते आणि याची पण याच्यासोबतच पेस्ट करून घेते। तर अशा प्रकारे मी हे कुळीताची पण पेस्ट करून घेतली धने मेथीसोबतच। मी ते कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, तेल छान तापू द्यायचं। तेल तापलं की फोडणी छान खमंग बसते। तेलामध्ये मी जिरं मोहरी घातली, जिरं मोहरी छान अशी तळतळली की हिंग, ठेचलेला लसूण, लसूण छान लाल झाला की कांदा, उभ्या चिरलेल्या मिरच्या आणि कढीपत्ता, मिरचीचे काप करून घेतले असे मोठे मोठे, मी 4 मिरच्या घेतल्या मी इथे। छान परतून घ्यायचं। छान असा कांदा परतून झाला आहे। हळद आणि मी हा माझा नेहमीचा आलं लसूण आणि खोबऱ्याचा मसाला आहे, जो माझ्याकडे करूनच राहतो। परतून घेऊया। लसूण अद्रक आता छान शिजलेलं आहे आपलं। 2 टोमॅटो बारीक चिरून घातले त्याच्यामध्ये। झाकण ठेवून टोमॅटो शिजवून घेऊया। तर आपला टोमॅटो छान शिजलेला आहे। तिखट मीठ आणि हळद, थोडीशी हळद मी फोडणीत घातली होती, थोडीशी आता इथे घालते। फोडणीत हळद घातलं की छान रंग येतो।
मैत्रिणींनो, ही आपली छान जुनी आमच्या झाडीमधली ही खूप जुनी रेसिपी आहे, पारंपरिक आहे. आता इथे छान मसाला आपला शिजलेला आहे. चिंचेचं कोळ म्हणजे मी काढून घेतलं होतं, चिंचेचं पाणी आपलं हे टाकून छान याला एक उकळी येऊ द्यायची. झाकण ठेवून. तर आपल्या इथे छान चिंचेच्या पाण्याला उकळी आलेली आहे. थोडासा गूळ याच्यामध्ये, चिंच आहे म्हणून चवीपुरता. चिंचच्या पाण्याला छान उकळी आली की कोणतीही रेसिपी खूप छान टेस्टी होते. आता हे आपलं धणे, मेथी आणि कुळिथाचं हे जे आपण मिश्रण केलं होतं ते हे छान मिक्स करून याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला तेल सुटेपर्यंत छान शिजू द्यायचं. आता हे आपलं मिश्रण छान शिजलेलं आहे. छान. आता इथे हे जे पाणी काढलं होतं आपण कुळथाचं हे पूर्ण टाकून देऊया. याच्यामध्ये दुसरं पाणी नाही टाकायचं आहे, हेच पाणी. आता हे छान मिक्स करूया आणि छान याला उकळी येऊ देऊया. आता हे आपलं कळण झालेलं आहे. मी याला छान 5 मिनिट उकडून घेतलं. गॅस बंद करायच्या पहिले हा काळा मसाला, बारीक शिजलेला सांबार. आता याला हे झालं आहे कळण. आता गॅस बंद करूया. मस्तपैकी हे गरमागरम कुळथाचं